फरार असलेल्या वाल्मिक कराडसह 4ही आरोपींची बँक खाती गोठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच ठशांचे निशाण आरोपींसोबत जुळले आहेत असं देखील सूत्रांच्या वतीनं समजतंय। तर संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झालेली आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे। सीआयडी कडनं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे आणि या प्रकरणामधील फरार आरोपींसाठी सीआयडीच्या 9 पथकांकडून सध्या तपास केला जातोय। राज्यासह देशभरामध्ये तपास सुरू आहे। जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचारी हा संपूर्ण तपास करतायत अशी देखील माहिती आहे। वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। विष्णू, आपण पाहतोय वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेला आता वेग आलेला आहे का असं चित्र पाहायला मिळतंय? खर तर मागील काही दिवसापासून सीआयडी जी चौकशी करत आहेत याला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आज जी माहिती समोर येते त्यामध्ये सीआयडी कशा पद्धतीनं चौकशी सुरू आहे आणि कशा पद्धतीनं पुढे पाऊल टाकत आहे हे सगळं समोर येताना पाहायला मिळतंय। खर तर आज ज्या पद्धतीची माहिती मिळालेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींची खाते जे आहेत ते गोठवण्यात आलेले आहेत। खर तर काही आरोपी जे आहेत या वेगवेगळ्या प्रकरणातले आरोपी आहेत। खर तर 3 प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे। ते खंडणीचं प्रकरण आहे, एक हत्येचं प्रकरण आहे आणि एक मारहाणीचं प्रकरण आहे। हे आता क्लब केले जातील का यावरती देखील चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। मात्र यावर अधिकृत पोलिसही बोलले नाहीत आणि अजून आतापर्यंत कुठलंही मिळालं नाही। मात्र आता ही माहिती मिळते की जे आरोपी आहेत त्या आरोपींचे जे फरार आरोपी आहेत त्यांची खाती गोठवलेली आहेत। एकूणच खाती गोठवल्यामुळे आता या सगळ्या आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणा किंवा सीआयडीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोपं जाईल असा त्यांचा अंदाज आहे। त्यामुळे सर्वात मोठी माहिती जी आहे ते समोर येते की खाते गोठवले आहेत आणि त्यामुळे एकूणच या चौकशीमध्ये वेग आल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच विष्णू, तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। दमानियाजी, आपण पाहतोय की वाल्मिक कराडसह इतरही आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे। सीआयडी कडनं आता तपासाला वेग आलाय, काय वाटतंय, काय प्रतिक्रिया? हो, कसं आहे की काल जेव्हा फडणवीस म्हणाले की ही सगळी ज्यांची खाती आहेत ती फरार आरोपींची खाती जप्त करा असे त्यांनी आदेश दिल्यानंतर माझा पहिला प्रश्न तोच होता की हे 3 आरोपींबद्दल बोलतोय का 4 आरोपींबद्दल बोलतोय। तर आज जे त्यांचे तिघांचे प्लस वाल्मिक कराड यांचं सुद्धा खातं जेव्हा जप्त झालं याचा अर्थ की त्याच्या मागे जे षडयंत्र आहे ते वाल्मिक कराड त्याचे सूत्रधार असावेत असाच होतो। पण कारण याच्याशी संबंधित ते नसते किंवा ते नुसते खंडणी प्रकरणात असते तर खातं जप्त करण्या इतपत मजल मारलीच नसती सीआयडीने, तर कुठेतरी असं याच्यावरनं स्पष्ट होत आहे की वाल्मिक कराड हे त्यातले मूळ सूत्रधार होते आणि त्यांच्याच सांगण्यावरनं हे सगळं केलं गेलं। तर आताच्या घटनेला मला एवढंच म्हणायचंय की हे सगळे पावलं जी आहेत जी आज सीआयडीने उचलली आहेत 20-21 दिवस लोकांचा आक्रोश अक्षरशः टोकाला जाईपर्यंत एवढी वाट का पाहावी लागली, का हे सगळे खुलासे लवकर झाले नाहीत, का सगळ्यांना इथे येऊन धरणं धरून लढावं लागलं, तर प्रत्येक वेळी हे असं का करावं लागतं, सरकार थोडं प्रोएक्टिव्हली हे सगळं का करत नाही, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात पडतात। पण असो, हे पहिलं जे झालंय ते स्वागतार्ह आहे आणि अजून पटापट म्हणजे जर याच्यात कुठल्या मोठ्या नेत्याची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याचं नाव ताबडतोब खरं बाहेर आलं पाहिजे। निश्चित दमानियाजी, संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या ठिकाणी नेलं गेलं, त्या ठिकाणी त्यांना मारहाण झाली। इतकंच नव्हे तर जे आरोपी आहेत त्यांचे ठशाचे निशाण देखील मॅच झालेले आहेत असं देखील या संपूर्ण तपासामधून समोर आलंय। हो ना, तर ते मॅच होणारच आहेत कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे टोटल 7 आरोपी होतेच आणि त्यांना कोणी फोनवरनं गाईड करत होतं असंही सांगण्यात आलं होतं। तर हे जे 7 आरोपी आहेत त्यांचे ठसे मिळणारच होते कारण त्यांनी गाडीतनं जेव्हा फटफटत त्याला जाऊ दे आपण ते नको बोलूया कारण ते अतिशय खूपच वाईट प्रकारे त्यांना त्रास दिला गेलाय। तर मला असं वाटतंय की हे मिळणारच होते त्यांचे ठसे, त्यात काहीच नवीन नाही। पण पोलीस काय करत होते हा मात्र एक $1 मिलियन क्वेश्चन आहे। तर आता आपल्याला त्याचं उत्तर खरंच म्हणजे पोलिसांना विचारायला हवं। अंजली दमानियाजी, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिली, झी 24 तासशी बोललात त्यासाठी। वाल्मिक कराडसह 4ही आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत।
ठशांचे निशाण देखील आरोपींसोबत मॅच झालेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण झाली असं देखील सूत्रांच्या वतीनं कळतंय। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सीआयडीच्या 9 पथकांकडून आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास सुरू आहे। सीआयडीच्या 9 पथकांकडून आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। 150 अधिकारी आणि कर्मचारी हा तपास करतायत। वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। ठशांचे निशाण आरोपींसोबत जुळलेत असं देखील कळतंय। संतोष देशमुख यांना 4 वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झालेली आहे असं देखील या सीआयडी तपासामधनं समोर येत आहे।